नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर आजची जी सेवा आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आहे, जेणेकरून म्हणजे आपल्याला कुलदेवी माहीत नसते तर तीच माहिती करून घेण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. सेवा अत्यंत प्रभावी आहे, फक्त मनोभावे करा. आणि ही सेवा आपल्याला काही दिवस करायची आहे, पण काटेकोरपणे करायची आहे. बऱ्याच जणांना कुलदेवी माहीत नसते आणि मग आपल्याला माहितीच आहे, कुलदेवीची जर सेवा आपल्याकडून झाली नाही तर आपल्या घरामध्ये खूप मोठे दोष आपल्या घराला लागत असतात. आणि आपल्या घराला जर दोष लागले तर खूप समस्यांना सामोरं आपल्याला जावं लागतं, खूप अडीअडचणींना सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ म्हणजे आता आपले मुलं मोठे होत आहेत आणि आपल्याकडून जर कुलदेवीची सेवा झाली नाही तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अडथळे निर्माण होतात, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अडथळे होतात, शिवाय आपल्याबद्दल सुद्धा अडथळे निर्माण होतात. बऱ्याच अडचणी येतात, जेणेकरून आपली कुलदेवीची ते आपली उपासना होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला खूप अडचणी येतात. आणि मग आपल्याला असं वाटतं का आपल्या आयुष्यामध्ये काय एवढ्या अडचणी येत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडून कुलदेवीची उपासना होत नाही. आणि ज्या घरात कुलदेवीची उपासना होत नाही त्या घरामध्ये अशाच असंख्य अडचणींना सामना करावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला कुलदेवी माहीत असणं गरजेचे आहे. खरंच बऱ्याच लोकांना माहिती नसतं. आता आमच्याकडे पण पंचांग वगैरे बघायला येतात तर ते म्हणतात आम्हाला कुलदेवी माहीत नाहीये. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात. आणि मग हे असं का होतं, ते तसं का होतं. आणि मग कुठेतरी आपली प्रगती तिथेच थांबून जाते. आता अर्थातच अडचणी आपल्या आयुष्यामध्ये यायला लागल्यावर आपली जी प्रगती होणार असते ना तर ती तिथेच थांबते. जेणेकरून बघा, आता अडचणी म्हणजे कोणत्या, ज्या वेळेस मुलं शिक्षण करतात तर त्यांना कुठेतरी काहीतरी अडचण येते, मग त्यांच्या जॉबला अडचण येते. आपला पण एखादा बिझनेस असतो तर तो चालत नाही, मग घरात कटकटी निर्माण होतात. मग ती कटकट निर्माण झाली तर मग घरात आवक पण कमी होते, लक्ष्मी स्थिर राहत नाही. मग अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग त्याच्यासाठी आपल्याला कुलदेवी कोणती आहे तर ती जाणून घ्यायची आहे. अत्यंत प्रभावी सेवा आहे, फक्त करून बघा तुम्ही. पण मी पहिले सांगते की जेव्हा ही सेवा कराल तर तुम्हाला कडकडीत नियम पाळायचे आहेत, अगदी कडकडीत नियम पाळायचे आहेत. तर चला, जास्त वेळ न घेता तुम्हाला सेवा सांगते. तर सेवा कोणती आहे, तर सेवा तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे, फक्त एक सुपारी घ्यायची. आणि ती सुपारी घेतल्यानंतर आता मी जशी देवाजवळ बसलेली आहे, रोज तुम्हाला देवाजवळ बसायचं आहे. आसन घ्यायचंय, दीप प्रज्वलित, आपल्याला माहिती आहे आपण कुठली सेवा करतो तर दीप प्रज्वलित करून घेतो, धूप दीप लावून घेतो. ही सेवा अगदी छोटीशी आहे बरं का. कुठलाही मंत्र म्हणायचा नाही, कुठलंही काहीच म्हणायचं नाहीये. कोणीही ही सेवा करू शकतं, म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी सुद्धा ही सेवा करू शकता. आणि मग एक सुपारी घ्यायची. आता समजा हे देवघर आहे, तुम्ही देवघरात ती सुपारी ठेवू शकता किंवा बाजूला ठेवली तरी चालणार आहे. एक डिश घेतली, आता आपले बरेच, आता मी जे कवड्यांना छोटी डिश घेते, तांब्याची घेते, पितळाची घेते. तुमच्याकडे जर ती डिश असेल ना तर ती डिशमध्ये ठेवा आणि देवघरात जरी ठेवली किंवा इथे असं बाजूला ठेवली तरी चालणार आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी त्याला हळद, कुंकू, अक्षता, पुष्प अर्पण करायचं आहे. आणि ती पूजा झाल्यानंतर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी ती सुपारी तुम्हाला उशीखाली ठेवायची आहे, झोपण्यापूर्वी. आणि झोपण्यापूर्वी तुम्हाला काय प्रार्थना करायची आहे की हे कुलदेवी माते, जी पण तुम्ही कोणी असाल आमची कुलदेवी, तर ती आम्हाला त्यांच्या खुणा सांगा. म्हणजे जी पण काही असेल, माहूरची असेल, कोल्हापूरची असेल, तुळजापूरची असेल, तर ते आम्हाला म्हणजे स्वप्नात असं काहीतरी चिन्ह दाखवा, असं काहीतरी संकेत द्या की ती कुलदेवी आमची आहे. तर ही तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे. ही तुम्हाला रोज करायची आहे ही सेवा. रोज सकाळी किंवा संध्याकाळी केली तरी चालणार आहे. आणि मग सकाळी उठल्यावर तुम्ही म्हणाल काय करायचं आता, तर जेव्हा आपण झोपेतून उठू ना तर तेव्हा ती उठल्या थोड्या वेळ आपली आंघोळ वगैरे होईपर्यंत बाजूला ठेवा. जेव्हा आंघोळ वगैरे कराल त्यावेळेस जागेवर सुपारी ठेवून द्या. म्हणजेच एखादी डिश वगैरे घ्या, डायरेक्ट देवघरात ठेवण्यापेक्षा ती सुपारी तुम्ही असे डिशमध्ये घेऊन त्याची रोज पूजा करायची. पूजा पण एकदम काही अवघड नाहीये. हळद, कुंकू, अक्षदा आणि पुष्प वाहून हे करायचे. आणि ती सुपारी पूजा करताना आपली कुलदेवी म्हणून पूजा करायची आहे. म्हणजे जेव्हा पण तुम्ही पूजा कराल तेव्हा पूजा करताना आपली कुलदेवी समजूनच आपल्याला ही पूजा करायची आहे. तसं तर दुर्गा सप्तशती पाठ जर आपण केले तर आपल्या कुलदेवीपर्यंत ती सेवा पोहोचते. पण आपल्याला काय करायचं असतं, आपल्या घरातील दोष निवारण्यासाठी आपल्याला एक वर्षातून एकदा तरी देवीच्या दर्शनाला, जिथं मुख्य ठिकाण आहे म्हणजेच जर रेणुका माता असेल तर माहूर, सप्तशृंगी माता असेल तर सप्तशृंगी गड, असं तुळजा भवानी माता असेल तर तिथं आपण तुळजापूरला
असं आपण करत असतो. म्हणजे जेव्हा आपली कुलदेवी माहीत असते आणि आपण वर्षातून जर त्यांच्या भेटीला गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही अडचण राहत नाही आणि आपण जे पण काही कार्य करतो ना तर ते यशस्वी पार पडतं. तर मग ती सुपारी तुम्हाला सांगितलंच आहे, झोपेतून उठल्यावर थोड्या वेळ बाजूला ठेवायची आहे. म्हणजे ते बाजूला आणि मग आंघोळ वगैरे झाल्यावर ती परत जागेवर ठेवून द्यायची एका छोट्या डिशमध्ये. आणि आता नियम काय पाळायचे आहेत, नियम तुम्हाला कडकडीत पाळायचे आहे. आणि पूजा वगैरे रोज करायची आहे. आणि उशी खाली पण ती सुपारी रात्री झोपण्यापूर्वी रोज आपल्याला झोपताना घ्यायची आहे. झोपताना तुम्हाला काय म्हणायचंय सुपारी घेऊन तर ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे महत्वाचं म्हणजे तुम्हाला दर मंगळवार कडकडीत उपवास करायचे आहेत. म्हणजे तुम्ही फलाहार घेऊ शकतात, दूध वगैरे घेऊ शकता. कडकडीत उपवास करायचा आहे आणि तो उपवास तुम्हाला एकादशी सारखा करायचा आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे. म्हणजे सकाळी उपवास धरायचा आणि संध्याकाळी सोडायचा असं नाही करायचंय. जर तुम्ही मंगळवार धरला तर तो दुसऱ्या दिवशीच म्हणजे बुधवारी तुम्ही दुपारी तो उपवास सोडायचा आहे. एवढे नियम पाळायचे म्हणजे उपवास करायचे जोपर्यंत तुम्ही ही सेवा करताय, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दृष्टांत देत नाही, जोपर्यंत तुमची खून तुम्हाला मिळत नाही, जिथे जी कुलदेवी आहे तोपर्यंत तुम्हाला ही सेवा चालू ठेवायची आहे. सेवा इतकी प्रभावी आहे, विश्वास ठेवून करा, मी वारंवार सांगत असते. आणि मग उपवास करायचे आहे जोपर्यंत तुम्ही सेवा करताय तोपर्यंत दर मंगळवार. आणि नियम तुम्हाला कडकडीत पाळायचे म्हणजे ब्रह्मचर्य कडकडीत तुम्हाला मंगळवारी पाळायचं आहे. किंवा जोपर्यंत तुम्ही सेवा करताय तोपर्यंत तुम्हाला कडकडीत नियम पाळायचे. नियम महत्वाचे म्हणजे कोणते हो, ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि पर अन्न वर्ज्य करायचं आहे, मांसाहार वर्ज्य करायचं आहे. जे भक्त स्वामी सेवा करतात त्यांनी मांसाहार वर्ज्य करायचा आहे, कारण की स्वामींना सात्विक आहार प्रिय असतो. त्याच्यामुळे आपण सुद्धा सात्विक आहार घ्यायचा आहे. आणि ज्या वेळेस आपण सात्विक आहार ग्रहण करतो त्यावेळेस आपले विचार देखील सात्विकच होतात, हे तितकंच खरं आहे. एवढी सेवा करायची आहे, एवढे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. नियम खरंच कडकडीत पाळा जोपर्यंत तुम्हाला खून मिळत नाही तोपर्यंत. आणि एवढेच, दुसरं तर काही करायचं नाही, फक्त एका सुपारीची ही सेवा करायची आहे. एवढंच तुम्हाला सेवा करून तुमच्या स्वप्नात नक्कीच एवढी जर तुम्ही कडकडीत म्हणजे एवढी जर मनोभावी सेवा केली आणि नियम जर तुम्ही काटेकोरपणे पाळले तर तुम्हाला नक्कीच दृष्टांत मिळेल आणि तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे तर ती सुद्धा तुम्हाला कळणार आहे. फक्त एवढं करून बघा आणि या सेवेचा सुद्धा अनुभव घेऊन बघा. एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.